नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे ते कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान म्हणजेच हरिहरेश्वर येथे. मंदिराजवळच नंदनवन हा अतिशय उत्तम असा होमस्टे आहे, जिथे आम्ही यावेळेस थांबलो. येथे राहण्याची व व्हेजिटेरियन खाण्याची उत्तम सोय आहे. सकाळी सकाळी फॅमिलीसोबत आम्ही निघालोय श्री देव हरिहरेश्वर मंदिर येथे दर्शन घ्यायला. येथेच श्री काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांचे सुद्धा मंदिर आहे. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी व पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीत आहे. येथील हे देऊळ बरेच जुने आहे. हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ काळभैरवाचे आहे. याची एक आख्यायिका अशी आहे की बळीराजाकडून 3 पावले भूमी घेताना वामनाने म्हणजेच श्री विष्णूंनी ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले. तर मित्रांनो, हे बघा, सिंपल पण खूप छान असे हे मंदिर परिसर बराच मोठा आहे आणि येथे श्री सिद्धिविनायकाचे सुद्धा मंदिर आहे. प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे. चला तर प्रथम काळभैरवाचे दर्शन घेऊया. मंदिर जुने असले तरी खूप छान मेंटेन केले आहे. येथील शांत वातावरणात एका वेगळ्याच चैतन्याचा अनुभव येतो. श्री काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांचे छान दर्शन झाले. इथे दर्शन घेऊन श्री काळभैरव अष्टक म्हटले. हरिहरेश्वर हे पेशव्यांचे कुलदैवत होते. इसवी सन 1723 साली श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. काळभैरवाला आणि श्री योगेश्वरीला वंदन करून आम्ही बाजूलाच असलेल्या श्रीदेव हरिहरेश्वर मंदिर येथे आलो. हरिहर नावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरूप या दोन्हींचा संगम झाला आहे. या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते. त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो. मंदिरात प्रवेश केल्यावर उजवीकडे श्री गणेशाचे दर्शन होते. ओम गंगणपतये नमः. श्री गणेशाच्या बाजूलाच गरुडराज सुद्धा विराजमान आहेत आणि डाव्या बाजूला श्री नंदीचे दर्शन आपण इथे घेऊ शकता. येथील मंदिरात आल्यावर मनाला एक वेगळीच प्रसन्नता लाभते, जी शब्दात व्यक्त करता येत नाही. चला तर श्री हरिहरेश्वराचे दर्शन घेऊया. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षे यमामृतात्. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या क्षेत्रात ज्या 4 टेकड्या आहेत त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते. अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते. तेव्हा हरिहरेश्वरातील 4 स्वयंभूलिंगाच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले.
इथे दर्शन करून बाहेरील प्रशस्त अशा हॉलमध्ये काही वेळ शांतपणे बसलो. श्री कालभैरव जयंतीला येथे खूप मोठा उत्सव असतो आणि सर्वांनी एकदा तरी येथे कालभैरव जयंतीला दर्शनाला यावे असे मला वाटते. तर मित्रांनो, कोकणातील सुंदर असे हे पवित्र तीर्थस्थान तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. सोबतच माझे चॅनल स्ट्रायकिंग विस्टाला सुद्धा सबस्क्राईब करून नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला सुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मित्रांनो, आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर, स्टे सेफ अँड हॅव अ गुड डे.